Everyone, welcome back to my channel. Today we are going to start a new series. मी एक नवीन सिरीज सुरू करत आहे ज्यामध्ये सेट एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करू शकता. तुमचा सब्जेक्ट इंग्लिश असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की बघा, या व्हिडिओला नक्की बघा आणि प्रिपेअर करा. तर खूप इम्पॉर्टंट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वन लाईनर फॉर सेट एक्झाम. आणि खूपदा हे प्रश्न विचारलेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आजचं जे टॉपिक आहे तो आहे जेफ्री चॉसरबद्दल. तर फर्स्ट आहे जेफ्री चॉसर जेफ्री चॉसर लिव्ड बिटवीन 1340 to 1400. त्यांची आपण असं म्हणू शकतो की डेट ऑफ बर्थ मीन्स डेट ऑफ इयर ऑफ बर्थ आणि इयर ऑफ डेथ मीन्स 1340 to 1400 आपण म्हणू शकतो. चॉसर लिव्ड ड्युरिंग दी रेजन्स ऑफ एडवर्ड III, रिचर्ड II अँड हेनरी IV. जेव्हा चॉसर कधी होते तर ते कोणाच्या रेजिनच्या वेळी होते तर एडवर्ड III, रिचर्ड II आणि हेनरी IV. चॉसर कॉल्ड ड्रायडन दी फादर ऑफ इंग्लिश पोएट्री. चॉसरने ड्रायडनला काय म्हटलेलं आहे? ओके, इथं थोडी मिस्टेक झालेली आहे. ड्रायडन कॉल्ड चॉसर दी फादर ऑफ English poetry. Okay, it is like that Dryden called Chaucer the father of English poetry. William Langland was the closest contemporary of Chaucer. कोण होतं क्लोजेस्ट कंटेम्पररी चॉसरचे? तर विलियम लँगलँड होते. हे कोण होते तर क्लोजेस्ट कंटेम्पररी ऑफ चॉसर होते. ड्रायडन सेस, ड्रायडननी काय म्हटलेलं आहे? हिअर इज अ गॉड्स प्लेंटी अबाउट चॉसर्स कॅरेक्टर्स. मीन्स आता बघा, हिअर इज गॉड्स प्लेंटी असं कोणी म्हटलेलं आहे? ड्रायडननी म्हटलेलं आहे. कुणाबद्दल म्हटलेलं आहे? चॉसरच्या कॅरेक्टर्स, चॉसरचे जे कॅरेक्टर्स होते त्यांच्याबद्दल त्यांनी काय म्हटलेलं आहे? हिअर इज गॉड्स प्लेंटी असं म्हटलेलं आहे. मॅथ्यू आर्नॉल्ड होल्ड्स दी व्ह्यू विथ चॉसर इज बॉर्न आवर रिअल पोएट्री. मॅथ्यू आर्नॉल्डनी काय व्ह्यू ठेवलेला आहे की चॉसरच्या जन्मामुळे आपल्याला रिअल पोएट्री माहीत झालेली आहे. विथ चॉसर इज बॉर्न अवर रिअल पोएट्री. त्यानंतर कॅन्टरबरी टेल्स इज रिटन बाय चॉसर. कॅन्टरबरी टेल्स आहे हे जे कोणी लिहिलेली आहे? चॉसरने लिहिलेली आहे. आणि हे खूपदा प्रश्न आलेला आहे की कॅन्टरबरी टेल्स कोणी लिहिलेलं आहे? तर कॅन्टरबरी टेल्स इज रिटन बाय चॉसर. इन दी मंथ ऑफ एप्रिल चॉसर्स पिलग्रिम गो ऑन देअर पिलग्रिमेज. असं विचारलं जाते क्वेश्चन की कुठल्या मंथमध्ये जे चॉसरचे पिलग्रिम्स होते ते पिलग्रिमेजला गेले होते? तर इन दी मंथ ऑफ एप्रिल. कधी गेले होते? एप्रिल मंथमध्ये त्यांनी गेलेले होते. आणि पिलग्रिम्स किती पिलग्रिम्स होते? तर 29 पिलग्रिम्स. 29 पिलग्रिम्स इन चॉसर्स कॅन्टरबरी टेल्स आर गोईंग ऑन दी पिलग्रिमेज. मीन्स आपण असं म्हणू शकतो की कॅन्टरबरी टेल्समध्ये 29 पिलग्रिम्स होते आणि पिलग्रिमेजसाठी ते जात होते. द कॅन्टरबरी टेल्स, ट्रॉइलस अँड क्रेसिडी आर दी आउटस्टँडिंग वर्क्स ऑफ चॉसर. हे कोणाचे वर्क आहे? कोणी लिहिलेले आहे? हे कॅन्टरबरी टेल्स, ट्रॉइलस अँड क्रेसिडी हे कोणी लिहिलेलं आहे? तर ते चॉसरनी लिहिलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे Treatise on the Aristobel is Chaucer's prose work. जे ट्रीटीज ऑन ॲरिस्टोबल हे कोणी लिहिलेलं आहे? चॉसरचं प्रोज वर्क आहे. कुठला? ट्रीटीज ऑन दी ॲरिस्टोबल. ओके, दिस इज दी प्रोज वर्क ऑफ चॉसर. इन कॅन्टरबरी टेल्स दी पिलग्रिम्स आर गोईंग टू. आता कॅन्टरबरी टेल्समध्ये पिलग्रिमेजसाठी जात होते, पण कुठे जात होते? टू दी श्रीन ऑफ सेंट थॉमस बॅकेट ॲट कॅन्टरबरी. ओके, सेंट थॉमस बॅकेट ॲट कॅन्टरबरी. ते इथे कुठे चालले होते? पिलग्रिमेजला जात होते. कुठे? तर सेंट थॉमस बॅकेट ॲट कॅन्टरबरी. नेक्स्ट आहे टॅबार्ड इन इज द नेम ऑफ द इन वेअर द पिलग्रिम्स असेंबल फॉर द नाईट. टॅबर्ड इन इज दी नेम ऑफ द इन. टॅबर्ड काय नाव आहे? टॅबर्ड इन असं नाव दिलेलं आहे. हे
दी नेम ऑफ इन वेअर दी पिलग्रिम्स, आणि ते पिलग्रिम्स जिथे असेंबल झाले होते रात्रीसाठी त्याचं नाव काय दिलेलं आहे, टॅबर्ट इन दिलेलं आहे. 3 वुमेन कॅरेक्टर्स फिगर इन दी प्रोलॉग ऑफ टू दी कॅन्टरबरी टेल्स. 3 वुमेन कॅरेक्टर्स फिगर म्हणजे ते प्रोलॉगमध्ये कॅन्टरबरी टेल्समध्ये किती वुमेन कॅरेक्टर्स सांगितलेले आहेत, तर 3 वुमेन कॅरेक्टर्स सांगितलेले आहेत. 3 वुमेन कॅरेक्टर्स. ओके, तर हे 15 वन लाइनर्स होते, खूप इम्पॉर्टंट होते. एकदा मी पुन्हा रिवाइज करते, तुम्ही बघू शकता. Chaucer lived between 1340 to 1400. Chaucer lived during the reign of Edward III, Richard II and Henry IV. ड्रायडन कॉल्ड, ओके इथे तुम्ही करेक्ट करून घ्याल, इथे काय आहे, ड्रायडननी चॉसरला म्हटलेलं आहे. ओके, ड्रायडन कॉल्ड चॉसर द फादर ऑफ इंग्लिश पोएट्री. विलियम लँगलँड वॉज द क्लोजेस्ट कंटेम्पररी ऑफ चॉसर. विलियम लँगलँड कोण होते, क्लोजेस्ट कंटेम्पररी होते चॉसरचे. ड्रायडन सेज, ड्रायडननी काय म्हटलेलं आहे, हिअर इज अ गॉड्स प्लेंटी. हिअर्स इज गॉड्स प्लेंटी. अबाउट कोणाबद्दल, तर चॉसर्स कॅरेक्टरबद्दल. मॅथ्यू आर्नॉल्ड, मॅथ्यू आर्नॉल्डनी काय म्हटलं, होल्ड्स दी व्ह्यू विथ दी चॉसर इज बॉर्न अवर रियल पोएट्री. चॉसरमुळे आपली रियल पोएट्री जन्माला आली आहे, हे कोणी म्हटलेलं आहे, मॅथ्यू आर्नॉल्डने म्हटलेलं आहे. कॅन्टरबरी टेल्स इज रिटन बाय चॉसर. कॅन्टरबरी टेल्स कोणी लिहिलेलं आहे, चॉसरनी लिहिलं आहे. आणि कॅन्टरबरी टेल्सबद्दल एक ना एक प्रश्न येतच असतो, तो तुम्हाला माहीत असायला पाहिजे. इन दी मंथ ऑफ एप्रिल चॉसर्स पिलग्रिम्स गो ऑन देअर पिलग्रिमेज. कधी गेले आहे चॉसरचे पिलग्रिमेजला, इन दी मंथ ऑफ एप्रिल. 29 पिलग्रिम्स इन दी चॉसर्स कॅन्टरबरी टेल्स आर गोइंग ऑन दी पिलग्रिमेज. 29 पिलग्रिम्स गेले होते कुठे, कॅन्टरबरी टेल्सला पिलग्रिमेजसाठी. कॅन्टरबरी टेल्स, ट्रॉइलस अँड क्रेसिडी आर दी आउटस्टँडिंग वर्क्स ऑफ चॉसर. तर इथं असं विचारू शकते की कॅन्टरबरी टेल्स, ट्रॉइलस, क्रेसिडी आणि आणखी कुठलं असं एक नाव दिलं जाऊ शकते की, आणि यामधलं कुठलं चॉसरचं वर्क नाही आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर तुम्हाला तिन्ही लक्षात ठेवायचे आहे. कॅन्टरबरी टेल्स, ट्रॉइलस अँड क्रेसिडी हे आउटस्टँडिंग वर्क आहे चॉसरचे. ट्रीटीज ऑन दी ॲरिस्टॉटल इज चॉसर्स प्रोज वर्क. ट्रीटीज ऑन ॲरिस्टॉटल हे चॉसरचं प्रोज वर्क आहे. इन कॅन्टरबरी टेल्स दी पिलग्रिम्स आर गोइंग टू श्रीन ऑफ सेंट थॉमस बेकेट ॲट कॅन्टरबरी. नेक्स्ट, टॅबर्ट इन इज द नेम ऑफ दी इन वेअर दी पिलग्रिम्स असेंबल फॉर द नाईट. 3 वुमेन कॅरेक्टर्स फिगर इन दी प्रोलॉग टू दी कॅन्टरबरी टेल्स. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. थँक्यू.